नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 16मध्ये शरीराला थंडावा देणारी थंडगार अशी ज्वारीच्या पिठाची आंबील बनवणार आहोत. ज्वारीच्या पिठाची आंबील ही एक पारंपरिक रेसिपी आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला आतून थंडावा देणारी थंडगार अशी ज्वारीच्या पिठाची आंबील तुम्ही बनवू शकता. ज्वारीच्या पिठाची आंबील बनवण्यासाठी आपल्याला एक भांडे घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचे व दही आपल्याला विस्करणे फेटून घ्यायचे आहे. तुम्ही दह्याच्या ठिकाणी ताक देखील घेऊ शकता. दही फेटून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचे आहे व फेटलेल्या दह्यामध्ये आपल्याला पाणी छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला याचे ताक बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील ताक बनवून घेऊ शकता. व नंतर आपल्याला बनवलेल्या ताकामध्ये अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालायचे आहे. पीठ घातल्यानंतर आपल्याला ताकामध्ये ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. विस्करने आपल्याला ज्वारीचे पीठ ताकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. त्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर ते आपल्याला मोडून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला ज्वारीचे पीठ ताकामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे आहे व ते पाणी आपल्याला ज्वारीचे पीठ आणि ताकामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व हे पीठ आपल्याला 1 ते 2 तासासाठी आंबवण्यासाठी ठेवायचे आहे व 2 तासानंतर आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरे घालायचे आहे व 8 ते 9 लसूण पाकळ्या त्याच्यामध्ये घालायच्या व जिरे आणि लसूण पाकळ्या जाडसर ठेचून घ्यायच्या. व नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचे. तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेले जिरे आणि लसूण पाकळ्या घालायच्या व तेलामध्ये आपल्याला ठेचलेले जिरे व लसूण पाकळ्या मिक्स करून घ्यायच्या आहेत व अर्ध्या मिनटासाठी ते तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. अर्ध्या मिनटानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. तर इथे मी 5 ग्लास पाणी घातलेले आहे कारण ज्वारीच्या पिठाची आंबील ही थोडीशी पातळच असते. परंतु तुम्हाला जर दाटसर आंबील बनवायचे असेल तर तुम्ही 4 ग्लास पाणी देखील घालू शकता व नंतर आपल्याला हे पाणी उकळवून घ्यायचे आहे. व पाण्याला उकळी यायला लागली की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ताकामध्ये आंबवून घेतलेले ज्वारीचे पीठ घालायचे आहे व ते पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला 8 ते 10 मिनटासाठी आंबील शिजवून घ्यायचे आहे व थोड्या वेळानंतर आपल्याला आंबील मध्ये मिक्स करत राहायचे आहे म्हणजे ती कढईला खाली चिटकणार नाही. पारंपरिक पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाची आंबील बनवताना ज्वारीचे पीठ रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवले जाते व ते ज्वारीचे पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवले जाते. तुम्ही तशा पद्धतीने देखील आंबील बनवू शकता. परंतु इथे मी ताकामध्ये 1 ते 2 तासासाठी ज्वारीचे पीठ आंबवण्यासाठी ठेवले होते. तर इथे 8 ते 10 मिनटे झालेली असतील. मी ही आंबील शिजवून घेतलेली आहे. नंतर गॅस बंद करून घ्यायचा व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचे आहे व बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे व नंतर आपल्याला ती आंबील एक वेळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे व आंबील आपल्याला थंड करायला ठेवायची आहे. आंबील थंड झाल्यानंतरच आपल्याला ती सर्व करायची आहे. तर इथे आपली कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला आतून थंडावा देणारी ज्वारीच्या पिठाची आंबील बनवून तयार झालेली आहे. ज्वारीच्या पिठाची आंबील ही एक पारंपरिक रेसिपी आहे व ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या पिठाची आंबील बनवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही नाचणीच्या पिठाची देखील आंबील बनवू शकता. नाचणीच्या पिठाची आंबील देखील उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यामध्ये आपण बरेच थंड पदार्थ बनवतो परंतु ते थंड पदार्थ आपल्या शरीराला आतून थंड ठेवत नाहीत. परंतु ज्वारीच्या पिठाची आंबील
ही आपल्या शरीराला आतून थंडावा देण्याचे कार्य करते. ज्वारीच्या पिठाचे आंबील ही एक पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचे आंबील बनवून पिऊ शकता. तरी ती आपली ज्वारीच्या पिठाचे आंबील थंड झालेली आहे. नंतर ती आपल्याला एका मातीच्या मटक्यामध्ये किंवा ग्लासमध्ये सर्व करून घ्यायची आहे. धन्यवाद.